राम राम मित्रांनो, पशुप्रेमी ब्लॉग या चॅनलवर तुमचं सर स्वागत आहे. तर सांगायचा मुद्दा आहे मित्रांनो की हे जोड आपण नवीन आणलेलं आहे आता आणि थोडे वयस्कर आपण घेण्याचं कारण एकच आहे बैल की पहिले आपल्याकडे थोडे गोरे होते 6-6 जाती, पण ते थोडे कंटिन्यू काम नसलं गोऱ्याला ना की कसं व्हायला थोडंसं कामाला जरा ऐन टायमाला थोडंसं परेशान करायलेत. त्यामुळं आता थोडे रुळलेले बैल घेतलेत आपण, जेणेकरून समजा कामाला वगैरे. आणि आपल्या इथं ट्रॅक्टर असल्यामुळे तेवढं काय म्हणजे कंटिन्यू काम वगैरे नसते. धुऱ्याला बघू शकता, धुऱ्याला चरायला मस्त आहे, कारण की हरभऱ्याचे शेत आहे तर बाजूला समजा स्प्रिंकलर वगैरे लावलेले होते. त्यामुळं काय झालेलं आहे की हिरवं राहिलेलं आहे इथं याला धुऱ्याला हिरवं. आणि एवढ्या दिवस इथं बैल आलेच नव्हते, कारण की साईडनं पूर्ण तार मारलेला होता हरभऱ्यासाठी. आता हरभरं वगैरे काढणं झालं. काल गहू पण काढलेले हार्वेस्टरनं. जे गोरे वगैरे असतात हे झालेले नवीन, समजा त्यांना कसं राहते, रोज गाडीला वगैरे तरी समजा कंटिन्यू थोडं थोडं तरी काम पाहिजेत. नाही तर ते समजा 2-3 महिने वगैरे गॅप पडला समजा, त्याला कसं होतं थोडंसं मग सवय राहत नाही कामाची. आणि थोडं वयस्कर बैल असले तर काय समजा अडचण येत नाही त्यांना. शेतकऱ्याला कसं राहते, पुन्हा गरीब ढोर लागते. कामाला थोडंसं असलं तरी जमते, पण थोडं गरीब काम याला असलं. आणि हे बोरीच्या ज्या काट्या वगैरे आपण म्हणजे ठुलेले शेतात, म्हणजे त्यासाठी की आपलं काही पांदीचा रस्ता आहे त्याला काट्या वगैरे लावायला समजा कामी येतात, वाटा वगैरे पडल्याच्या नंतर. त्यामुळे हे केलेले आहेत, बोरीचे झुरपाड वगैरे हे केले आहेत. हे बैल थोडा खावड जास्ती आहे आणि कामाला पण तापड आहे जरा त्या बैलापेक्षा.